या भांड्याचे लाल पाणी आहे हा, ते भांड दोघांनी उचलायचं आणि एकमेकाच्या अंगावर ओतायचं. जो दुसऱ्याच्या अंगावर ओतेल तो जिंकला. हा, तर आता दोन्ही खेळ संपलेले आहेत. पण सत्या, आधीच्या खेळामध्ये तू हारलायस. तर आता मंजू जे काय म्हणेल, जे काय सांगेल ते सत्यानी ऐकायचंय. मंजू, माग त्याला काय हवंय ते. खरंच? हो. बोला वाघमारे. इथनं पुढे मिळणाऱ्या सगळ्या जन्मात मी तुमचा शब्द पाळायला तयार आहे. मग सांगू माझी इच्छा? सांगा की, बिनधास्त सांगा. सत्या, तू जर खरंच तुझा शब्द पाळणार असशील तर प्लीज झालं गेलं सगळं विसरून मम्मी साहेबांना माफ कर. सत्य, हे बघ, मला माहितीये तुला माझा राग आला असेल, पण तू स्वतः एकदा बघ त्यांच्या डोळ्यात. त्यांची लई माया तुझ्यावर सत्या. अशा आनंदाच्या क्षणी त्यांना नको लांब ठेवू सत्या. एक आई म्हणून त्यांना यात सहभागी होऊ दे सत्या, प्लीज. हे बघ सत्या, माझ्यामुळं तुमच्या मायलेकांच्या दुरावा आलेला मला नाही बघवणार. पाच वाघमारे. हे बघा, तुम्ही दुसरं काय बी मागा, ते आणून देण्यासाठी जीवाची बाजी लावीन मी माझ्या. पण हिला माफ करायची तुमची इच्छा मी कधीच पूर्ण करणार नाही. सत्या, असं नको बोलूस. एकदा शांत डोक्याने विचार कर. वाघमारे बस. माझं डोकं शांतच आहे. तुम्ही सारखं सारखं तिचा विषय काढून माझं डोकं फिरवू नका. सत्या, वाघमारे, हे बघा, लई अडचणीनंतर आपण इथपर्यंत आलोय. त्यामुळे मला ना आता हे क्षण एन्जॉय करायचंय. त्यामुळे प्लीज तुम्ही विषय सारखा काढू नका. मंजू, हे बघ, तू सत्याला समजून घे. आता तो या विषयावर बोलायच्या मनस्थितीत नाहीये. आपण या विषयावर नंतर बोलूयात. आणि तू पण आता या गोष्टींचा अजिबात विचार करू नकोस. हा कार्यक्रम एकदा शांतपणे पार पडू दे. वहिनी, बरोबर आहे पप्पा. एवढं सगळं चांगलं घडतंय, त्याचा आपण आनंद घेऊ. मंजू वहिनी, जास्त विचार नका करू, आंघोळीला बसा. बर, चला आता हळद उतरवणीच्या कार्यक्रमाला सुरुवात करू. सपना, सवी, या सगळे. तिथेच ठेवली, ग्रीन कलरची आहे. हा वाघमारे,
वाघमारे कुठे आहेत? त्या चेंज करतायत. तू इथं कस काय आलास रे? माझं जरा काम होतं. सवेत तू बाहेर जा जरा. मी का बाहेर जाऊ? माझी खोली आहे ना. आणि असं काय काम रे तुझं मंजू वहिनींकडं जे तू मला बाहेर जायला सांगतोयस? ए सवे, आत्ताच्या आत्ता बाहेर जा, नाहीतर परत कधीच खोलीत येऊ देणार नाही तुला. वा 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 वा, म्हणजे माझ्या खोलीत येऊन माझ्यावरच दादागिरी करणारस का? थांब, मंजू वहिनीला बाहेर येऊ दे, मग मी तुला सांगते. जा मंजू वहिनीची लाडकी. सवे, तुझा भाऊ ना लई गरम डोक्याचा आहे बघ. जरा म्हणून काय मनाविरुद्ध झालं की लगेच लोकांच्या अंगावर खेकसून जायचं. समोरच्यानं समजून घ्यावं, मन मोठं दाखवून माफ करावं. नाहीच भावी आमदार म्हण. राजकारणात असं राहून चालते वे, डोक्यात बर्फ ठेवायला लागतोय. सवे, ऐकताच नव? तू ऐकलंस का सगळं? असं चोरून ऐकायचं नसते. सोड. काय आहे? नीट बोल. सवे, तुझा भाऊ लई गरम डोक्याचा आहे बघ. जरा काय झालं की लगेच टापरत अंगावर येतोय. राजकारणात राहून असं चालतंय होय? डोक्यावर बर्फ ठेवून राहावं लागतंय. भावी आमदार म्हणे. असं लोकांचं बोलणं चोरून ऐकायचं नसते. अहो काय आहे? का आलेस तू इथं? वाघमारे शांत व्हा. हे बघा, मगाशी मी रागाच्या भरात जरा जास्त बोललो तुम्हाला, त्यासाठी सॉरी म्हणायला आलो होतो. खरंच सॉरी. आधी जखम द्यायची आणि मग त्याच्यावर फुंकर मारायची. नकोय मला तुझं सॉरी. जायत ना. अहो वाघमारे, खरंच सॉरी. काय रे सत्या, मला चिडवायचास ना? वाघमारी किती सॉरी बोलताय आणि तुला काय झालं आता? का सारखं सॉरी म्हणतोयस? मला नको तू सॉरी. जा बघ. अहो असं काय करताय? हे बघा, रागाच्या भरात बोललो मी, पण माझ्या मनात तसं काहीच नाही. हे बघा, तुम्ही जर मला माफ केलं नाही ना, तर मी इथलं जाणारच नाही. ही का जबरदस्त आहे? मला नाही करायचं तुला माफ. हो बाजूला. वाघमारे, हे बघा, मला माफ करणार नाही तर मी जाणार नाही. तुम्हाला मी जाऊ देणार नाही. सत्या बाजूला सर. मी जाऊ देणार नाही. तो तुम्हाला सत्या सरळ. वाघमारे नाही. सॉरी वाघमारे. ह्याच्यासाठी मला बाहेर कंटाळतोस का तू? हे याच्यासाठी काय पाठवलं नव्हतं. अरे मग कहना क्या चाहते हो? ते काय झालं? ते काय झालं? ते माझं पाय. काय झालं? मी तर आलो आणि सवीला म्हणलं की तू बाहेर जा. नाही तसं नाही. काय झालं, मी इथं सॉरी म्हणायला आलो होतो. वाघमाऱ्यांना सॉरी म्हणायला आलो होतो. पप्पा, मी बाहेर चिडलो ना वाघमाऱ्यांवर, त्याच्यामुळे मला लय गिल्टी वाटत होतं, म्हणून मला त्यांना सॉरी म्हणायचं होतं. तेव्हा काय झालं, ते पाय. एक मिनिट जरा वहिनी साईड प्लीज. ते पायाचं सोडा, आधी हाताचं सोडा. आता मला सांगा नेमकं काय झालं होतं, म्हणजे काय पोझिशन होती तेवढी? ते वाघमारे तुम्ही सांगा की तुमचा पाय लागला ना? वय माझाच पाय लागला होता. हा? माझ्याच पायामुळे झाले. तीच
मी बाहेर जात होते आणि सत्या जाऊ देत नव्हता मला. तसं नाही तुम्हाला वाटतं तसं नाही ते. पण नेमकं काय झालं? मी आता तर बाहेर गेले होते की. सवे तुला लई प्रश्न पडतात ग. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो मी, सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. मी सांगतो वाघमारे, मी सांगतो काय झालं. मी तर आलो. मी तर आल्यावर मी सवीला बाहेर पाठवलं कारण मला वाघमाऱ्यांची माफी मागायची होती. मग त्या माझ्यावर चिडल्या होत्या, मग त्या ऐकतच नव्हत्या. मग सॉरी म्हणायला मी त्यांचा कान मी माझे कान पकडून त्यांना सॉरी म्हणत होतो. मी माझे कान पकडून सॉरी म्हणत होतो. मग त्या चिडल्याच होत्या माझ्यावर. मग त्या काय मला माफ करत नव्हत्या. मग त्या जोरात बाहेर जात होत्या. मग बाहेर जाताना त्यांचा पाय पेटला लागला. अरे त्यांचा तोल गेला. एक मिनिट कुछ तो गडबड है इधर. नेमकं काय झालं? नेमकं काय घडलं? नेमकी काय पोझिशन होती तुमची? अरे ए तू कशी आहेस काय? नेमकी काय पोझिशन होती? नेमकं काय झालं हे जाणून घ्यायचं बघता आम्हाला. अरे मग नेमकं हेच झालंय की. काय झालं? त्यांचा पाय लागला आणि त्यांचा तोल गेला आणि मी त्यांना पकडलं त्या पडून आहेत म्हणून. वा 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 वा, जमले. काय मस्त कारण शोधले दोघांनी. एकच नंबर. पण वाघमारे वहिनी, इथून पुढे लक्षात ठेवा, इथून पुढे तुमचा तोल असाच जाणार आहे आणि सत्य तुम्हाला असंच सावरणार आहे. हा पण ते सगळं ठीक आहे. पण सत्या भाऊजी, म्हणजे तोल जातो वगैरे ते सगळं ठीक आहे. जो काय तोल जायचं तो जाऊ द्या, पण देवदर्शनानंतर जाऊ द्या नंतर. दादा वहिनी, आम्ही पण देवदर्शन होईपर्यंत दम धरला होता बरं का. नाही पण सत्या, मला नेमकं जाणून घ्यायचं काय घडलं त्यावेळेला. तुला ना सगळं सांगतो काय घडलं ते. चल बाहेर चल बाहेर. आई काळजी घे स्वतःची. आणि आंबरे, हिनं गोळ्या घेतल्या का नाही ते मला फोन करून सांगशील. आणि तू सुद्धा काळजी घे. हा मंजू, अगं आता तू सुखेस म्हटल्यावर मला कसलाच तरस होणार नाही बघ. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. तू या घराला कधीच तुटून देणार नाहीस. या घराला, घरातल्या माणसांना मायेच्या धाग्यानं कायम बांधून ठेवशील. आज तुझ्या जागी दुसरं कोणी असलं असतं तर स्वतःची हाऊसमौज करायची इच्छा सांगितली असते नवऱ्याला. पण तू तसं नाही केलंस. तू सासूला नवऱ्याला एकत्र आणण्याचा प्रयत्न केलास. माझी गुणाची पूर्ती कायम अशीच राहा आणि सासूचं मन जिंकून तिच्या मनातलं इतुष्ट कायमचं दूर कर. अगदी खरं बोलताय तुम्ही. तुमची मुलगी आहेच गुणाची. अहो, मी मायाचा नवरा असूनही इतक्या वर्षात मला तिचं मन जिंकता आलं नाही. पण तुमची ही मुलगी खूप चिवट स्वभावाची. ती काय सासूचं मन जिंकल्याशिवाय शांत बसणार नाही. अवाई एवढ्यात निघाला पण तुम्ही. अहो नाही नाही सत्यजितराव, तिकडचं सगळं आवरायचं राहिलंय बघा. आणि अधून मधून येतच राहू की आता. बरं ठीक आहे, मी येतो तुम्हाला सोडायला. अहो नाही नको, आम्ही जातो आमचं. अवाई आता तुम्ही पोरगा मानता ना मला, मग एवढं करू द्या की. मंजू, मी मागच्या जन्मी का नाही लई मोठं पुण्य केलं असणार आहे बघ. तेव्हा असं सोन्यासारखं जावई घावलाय मला. सत्या, जा सोडून ये यांना.
चल आई. चल येते हं. काळजी घे स्वतःची. बाय. वाघमारे येतो. चला चला इकडे गाडी लावल्या पाहिजे. या. हे बघा, तुम्ही दुसरं काय बी मागा, ते आणून देण्यासाठी जीवाची बाजी लावीन मी माझ्या, पण हिला माफ करायची तुमची इच्छा मी कधीच पूर्ण करणार नाही. काय काम आहे तुमचं इथं? कशाला आलाय तुम्ही इथं? मम्मी तुमचं सॅड मुडा मला बघवला नाही म्हणून आलो. शाळा बघवलं नाही म्हणालात होय? हे सपने, अगं तिथं बिरवत होती की समजा लग्नात, तिथं उधळत होती की गाठी काय बांधती, उकानं काय घेती, वरातीत नाचता काय दोघी जणी, आणि शाळा बघवलं नाही म्हणून आले. तसं नाही सपने. मम्मी मग आम्ही अजून काय करणार? दुसरा कुठला ऑप्शन होता का आमच्याकडं? आणि तसं बी तुम्ही एवढी सगळी कारस्थानात असलेली, एवढं सगळं प्लॅनिंग केलं होतं, त्यासाठी तुम्ही पार चिराग पिसवणार. पण तरी बी त्या पोरीनं या घराचं माप ओलांडलंच. तेच की सत्यभाऊजी पण त्यांच्या इन्फ्लुएन्स मधून त्यांनी कसली खडपट्टी काढली मम्मीची. नाही तसं नव्हतं म्हणायचं. म्हणजे हळदीत बी तुम्हाला सामील होऊ दिला नाही बघा, लग्नात बी तेच केलं, आता बी तेच, सगळं कसं तुमच्या नाकावर टिचून केलं. हाणलं का तुझा नाकाचा शेंडा? एक का बे सपने, माझ्या जखमीवर जर मीठ चढायला असेल ना तर चालते त्याच्यात आहेत ना. नाही तसं नाही, जखमीवर मीठ चढायला नाही, मलम लावायला आलोय, मलम लावायला. आओ मम्मी, म्हणजे तुमचा एवढूसा मायूस झालेला चेहरा आम्हाला बघवलाच नाही म्हणून आलोय आम्ही. आणि आम्ही तुम्हाला हे सांगायला आलोय का तुम्ही एकट्याच नाही आहात, तर आम्ही दोघी बी तुमच्या सोबत आहोत. हा, आणि मम्मी तुम्ही इथून पुढे जी काही प्लॅनिंग करत असाल का नाही त्यात आम्हाला बी सामील करा, होय का नाही सपना वहिनी? हा होय बरोबर आहे. पण मम्मी तुम्ही काय प्लॅनिंग करणार आहेत? कसं आहे करे, टप्प्यात आल्यावर शिकार करायची आता. त्याच्यासाठी 2 पावलं मागं सरकायचं ठरवलंय मी. एकदा का चान्स घावला का नाही का त्या नेबळटवर अशी झटप घालते का नाही बक्षीस. माझ्या लेकाला माझ्यापासून लांब केले ना त्या नेबळटनं. आता बघ कशी एकटी पाडते तिला. मम्मी साहेबाशी पंगा म्हणजे साताऱ्यात दंगा. हा विवेक दंड्यात घालालच तुम्ही, पण आत्ता का नाही माझ्याकडे एक सॉलिड आयडिया आहे बघा, ज्याच्यामुळे का नाही सत्यभाऊजी आणि त्यांच्यामध्ये कालवा होईल, कालवा. हो काटे, अहो माझ्या पायाला लागले आणि तुम्ही कुठल्या विचारात गुतलाय? मी शिरोली बाई, मंजूचं लगीन झालं, आपल्या डीजेचं काय, त्याचे पण 2,4 हात केले पाहिजेत का रे आपण? अव आपलं पोरग ही असा बिनभरोशाचा आमदार, आणि त्याला कोण पोरगी देणार? नाही देणार, पण एक पोरगी आपल्या डोळ्यासमोर आहे. तुमची आळी ग बसवता का आता? आळी नाही, पोरगी आहे. ही पोरगी आपल्या डोळ्याच्या समोर आहे. कोण? आमरी काय याड बेड लागलं काय?
मरे म्हणत. आणि तुम्हाला यात जरी लागला असेल का नाही तरी बी काय जरी झालं तरी तिचं लगीन मी डीजा बरोबर लावून देणार नाही म्हणजे नाही. मरे मिश्रीबाई जरा डोक्याने विचार करा. मंजू या घरात होती, आपल्याला छप्पर होतं, पगार मिळत होता मंजूचा. मंजू गेली. हा आता उद्या जाऊन डोक्यावर छप्पर बी राहायचं नाही. जर डीजे तांबरी बरोबर लगीन झालं तर डोक्यावर छप्पर तरी राहील, पगाराचं माहित नाही. पण एक गोष्ट मात्र होईल. कुठली? तुम्हाला मंजूचा बदला घेता येईल. विचार करा. आयडिया चांगली आहे बर का. नाही म्हणजे विचार कराय काय हरकत नाही. थँक्यू. ए डीजा आलास मी. उठा उठा इथनं पोरग्याला बसून दे. बस मुना आलंय नाही काय. बस बस. अहो बघताय काय पाणी आणा की आवं. सोन्या डबलास काय रे. पाणी चा पाहिजे. चहाचं काही विचारते. कुणाला पोरग माझं जेवणाचं बघ जा. काय नको, मामींनी डबा दिला होता. पण मम्मी तुम्ही एवढं चांगलं का वागताय माझ्याशी. तुम्हाला काय पाहिजे असेल तर सरळ सांगा की मला. तुला आम्ही म्हणलं होतं का नाही आम्ही आता एकदम नेटनेटकं वागू, अजाबात काय चुका करणार नाही, कुणाशी काय वाईट वागणार नाही. त्याच्यामुळं आम्ही जे झालं ते समज गंगेला मिळालं असं म्हणून तुझं लगीन करायचं ठरवलंय. तुला जी पोरगी आवडत असेल, तुझ्या मनाला जे आवडत असेल तिच्या बरोबर तू लगीन केलंस तरी बी मला काय बी हरकत नाही. कुठली पोरगी पाहिजे सांग. लोकडी चालेल, फटकळ असेल चालेल, तिला उलट पलट बोलणारी असेल चालेल. सांग फक्त तू. लाजला. आमरी चालेल. आमरी आवडती का तुला. आवडती का नाही. वय आवडती मला आमरी. पण तुमचं हे असं वागणं बघून ना म्हणजे लगीन करायची इच्छाच नाही आता. तिच्या अरे असं काय करतोयस. माफ कर केले का आम्हाला. अरे तेव्हा आमची बुद्धी गेली होती गाव हिंडाय. पण आता अजिबात सुद्धा आम्ही असं वागणार नाही. तिच्या तुला मी शपथ देते आता आम्ही अजिबात असं काय वागणार नाही, करणार नाही. मम्मी ही कॅसेट सारखं ऐकून 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 कंटाळा आला आता मला. मंजीच्या बाबतीत पण तू हेच बोलली होतीस. पण काय झालं पुढे मम्मी, काय झालं. तिच्या अरे मग काय करू मी आता. सांग तू काय करू. ह्यांची शपथ घेऊ. हा ह्यांची घेऊ का तुझी घेऊ का माझी घेऊ, करू तरी काय म्हणजे तुझा विश्वास बसलाय बाळ. कुणाची बी शपथ घ्यायची गरज नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी तू किती बी खोट्या शब्दात घेशील मम्मी. मंजीच्या बाबतीत काय झालं हे मी माझ्या डोळ्यांनी लई जवळून बघितलंय मम्मी. एवढं असून बी अमृतासारख्या पोरीला मी तुझ्या तावडीत सापडू देणार नाही मम्मी. तेरा बोळा आणि भानगडी सोळा आहे तुमच्या. देजा आत्याबाई बसा. लग्नाला आलंय ते पोरगा आता. लाज नाही वाटत त्याच्यावर हात उचलताना. अरे सत्या सोड की त्याच नाही. अरे दुखतंय की त्याच नाही. सोड की आत्याबाई एक गोष्ट लक्षात ठेवा. तू डीजे ना आता मला माझ्या भावासारखा आहे.
त्यामुळं आता ह्याला जरा बी त्रास दिला तर तुमचा असा कार्यक्रम फिक्स करीन की अख्खा सातारा बघत बसेल. आणि ह्यो तुमचा पोरगा म्हणून तुमच्यावर घरगुती हिंसाचाराची केस बी टाकू शकतो. आणि त्यात माझी बायको पोलीस आहे, त्यामुळं चुटकीत बाजार उठवल तुमचं.